माझ्या लाडक्या बाळांनो, आईसाहेबांचा हा संदेश ऐका. मी स्वामी आई तुम्हाला मनापासून संदेश सांगत आहे की दुर्गा सप्तशती पाठ करताना मनात अगदी काही कुठलेही विचार न आणता स्वच्छ मनाने आणि निवांत मनाने सेवा करा. आईसाहेब तुमचे सगळे काही दुःख दूर करेल आणि तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या नष्ट करेल. मी कसं करू आणि माझ्याकडून होणार नाही, सर्वात आधी हे मनातून काढून टाका आणि दुर्गा माताची आपल्या सप्तशती पाठाचे पठण कुठेही केव्हाही कसेही करा. मनाने करा, स्वच्छ मनाने करा. सर्व काही चांगले होईल, कल्याण होईल. कौटुंबिक वाद तुमचे मिटतील. तुमच्या घरात कुटुंबात सुखाचे क्षण येतील. सोन्याहून पिवळे दिवस तुमच्या आयुष्यात येतील. फक्त आई भगवतीला, आपल्या कुलस्वामिनीला कधीच विसरू नका. बाळांनो, प्रत्येक मानव जीवनात, आपल्या जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ असते. कोणत्याही मार्गाने वाटचाल करायची असल्यास कुलदेवतेचा सेवेला अग्रक्रम असा आपल्याला आहे. त्यामुळे मोक्षा मार्गाकडे जाताना किंवा थोर देवांची कृपा संपादन करताना अगोदर कुलदेवतेची सेवा करून तिची संमती घ्यावी आणि निरनिराळ्या बाधा, व्याधी, संतती, विवाह, शत्रुनाश, आर्थिक सुबत्या, कुटुंबात शांती व आरोग्य याविषयी कुलदेवतेला कृपेचं अगदी निकट संबंध आहे. आपल्या कुलदेवतेसंबंधी प्रत्येकाने जाणून घ्यायलाच हवं आणि सेवा करायलाच हवी. आता शुभ नवरात्र सुरू आहे बाळांनो, तर मनात कुठलंही आपल्या वादळ असेल ते शांत करायचं असेल किंवा आपल्या जीवनात खूप आर्थिक अडचणी असतील, कुटुंबात आपल्या वाद असतील, तर ते नष्ट करण्यासाठी तुम्ही सप्तशतीचे पाठ करा. त्याच्याने तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आणि नवदुर्गाचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. नवदुर्गा ही घरोघरी असते, फक्त तिला जागृत करण्याचं सामर्थ्य आपण आपल्या मनात आणलं पाहिजे आणि सत्यतेच्या मार्गाने आपण आपल्या आई भगवतीची सेवा करायला हवी. कारण की आई भगवती खुश असेल तर आपलं कुटुंब खुश असतं आणि आपण निरोगी आणि निर्व्यसनीसुद्धा राहतो. बाळांनो, सर्वात महत्त्वाची जी गोष्ट म्हणजे 3-4 वर्षातून एकदा तरी आपल्या मूळ स्थानावर आपल्या स्वामिनीचं दर्शन घ्यावे. योग्य ठिकाणी तिचा मानसन्मान करावा. तिला साडी, चोळी, खण, नाळं, मंगळसूत्र, सर्व सौभाग्यवतीचे दागिने अर्पण करावे. मनोभावे तिचा मानसन्मान करावा. आपल्या मनाने आणि निश्चय मनाने आपल्या घरातल्या सर्वांकडून अशी माता भगवतीकडे क्षमा प्रार्थना करावी. आणि कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ सुरू करावे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 अध्याय वाचा किंवा 2 वाचा, 3 वाचा. तुम्हाला जितकं शक्य असेल तितके तुम्ही अध्याय वाचा. मी इतकेच वाचले तर आई मला रागवेल का, आई माझ्यावर कोपेल, असं मनात कधीही विचार आणू नका. देव कधीच कोपत नसतात आणि देव कधीच रागवत नसतात. देवांना तुमची काळजी असते, म्हणून तुम्हाला क्षणोक्षणी मार्गदर्शन करण्यासाठी ते तुमच्यावर संकट येतात. ते त्याच पद्धतीने येत असतात. त्या संकटातून ते आपल्याला बाहेर काढतात. म्हणून बाळांनो, निसंकोचपणे आई भगवतीची सेवा करा आणि कुटुंबात सुखी समृद्धी नांदा. भिऊ नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भिऊ नका, मी सदैव तुमच्या